जवळजवळ ह्या शाळेमध्ये अध्ययन केलं, शिक्षण घेतलं. अंगणवाडीतून बालवाडीतून तुम्ही इथं आला, पहिलीत आला, दुसरी तिसरी चौथी प्रत्येक वर्गात तुम्ही अभ्यास करत होता. 5वी मध्ये अभ्यास नवोदयचा केला, शिष्यवृत्तीचा केला, 6वीत केला प्रज्ञाशोधचा आणि या वर्षी 7वीत तुम्ही आलेला आहात. पूर्वी बघा अध्यक्ष 7वी पास वाले नोकरीला लागत होती माणसं, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक अशा नोकऱ्या लागायच्या. म्हणजे 7वीचा वर्ग कमी नाही. समजलं तुम्हाला किती महत्वाचा अभ्यास असतो या वर्गामध्ये, 6वी मध्ये, 5वी मध्ये, 7वी. तर या शाळेत तुम्ही आलेला आहात, अत्यंत सुंदर असं तुम्ही अध्ययन केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे आणि आता तुम्ही 8वी ला जाणार आहात. 1 मे नंतर तुमचा ज्यावेळेला रिझल्ट लागल तेव्हा तुम्ही दुसऱ्या शाळेत जाणार आहात. तर तुम्हाला खूप खूप मनापासून आमच्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षक स्टाफच्या वतीनं, सर्व तुमच्या वडीलधाऱ्या मंडळी जे आहेत त्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मंगल कामना देतो, शुभेच्छा देतो. तर तुम्ही आता 7वीतून 8वीला जात आहात, याचा अर्थ दुःख झालं असं नाही, तर दुःख बी आहे पण आनंद बी आहे. म्हणजे दुःखाने मिश्रित असा हा कार्यक्रम. आम्ही बरेच वेळेला रागवतो तुम्हाला, कारण कुंभाराचं एक उदाहरण मडक्याचं माहिती आहे तुम्हाला, बरेच वेळेला आम्ही देतो. काय कुंभार बनवणारा मडक्याला आतमध्ये मायेचा हात देतो आणि वरनं धोपाटलं असतं त्याला आकार देण्यासाठी. काय करतो? त्याला आकार देतो. अशा पद्धतीनं कुंभाराचं आम्ही काम केलेलं आहे. प्रसंगी आम्ही रागवलो असो, पण तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी. बऱ्याच वेळेला मॅडम सुद्धा रागवत होत्या, मी रागवत होतो, परंतु तुम्ही ते राग मनात धरायचा नाही. कारण का आपलं हे जीवन आहे, जीवनामध्ये बरेच चढ उतार येतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याची जर आपण माहिती बघितली तर आपण आपल्याकडे आलेला 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी संग्राम कुटुंबे मान तालुक्यातून इथे शिक्षण घ्यायला आला. म्हणजे त्याला आपली शाळा आवडली ना. मग खरोखर त्याचा सुद्धा चांगला विद्यार्थी आहे, सेन्सिटिव्ह. मी बऱ्याच वेळेला उदाहरण देतो, एमपीसीत असणारा तो बिरदेव, काय नाव त्याचं, बिरदेव ढोणे, हा विद्यार्थी आयएएस अधिकारी झाला. मेंढर पाळत होता सर आणि इंग्रजी खडाखडा बोलतोय. त्या दिल्लीमधलं शिक्षण घेऊन आला. ज्या वेळेला महाराष्ट्राच्या रँक मध्ये स्मिता नाव आलं त्यावेळेला मेंढर पाळणारा मुलगा आयएएस अधिकारी. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये एकदा त्याची अशीच तक्रार घेत नव्हते आणि त्या पोलिसांच्यावर व्यवसाय म्हणून कलेक्टर झाला. बघा म्हणजे किती नशीब असतं. म्हणजे शिक्षणामुळे खूप काही बदलू शकतं. तुम्हाला माहिती आहे आज पुस्तक दिवस आहे, पण आपण पुस्तकच हातात घेत नाही. आज आम्ही बरीचशी पुस्तकं वगैरे तुम्हाला वाटायला लागली, प्रमुख पाहुण्यांना द्यायला लागले. तर पुस्तकामुळं माणूस घडत असतो. एकदा सुद्धा आपल्या शाळेमध्ये आलेलं होतं प्रदर्शन, नाही का, तुम्ही गेला नाही, पण आपलं नशीब किती मोठं. 2 दिवस गाडी इथे येत होती प्रदर्शनाची. तर ऐका जरा, पहिली मुलं तयार असा आणि या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाबद्दल थोडक्यात 1 मिनिट कारण सांगतो की संग्राम हा चांगला विद्यार्थी आहे, त्याने चांगली प्रगती करावी. अजूनही त्याच्यामध्ये हट्टीपणा आहे. हस्ताक्षर सुधारलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, इंग्रजी बद्दलची भीती घालवली पाहिजे. आज इंग्रजी डी आहे तर घाबरायचं नाही, कुठलाही विषय असू द्या, तो चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा. त्यानंतर निरंजन हा विद्यार्थी गेल्या वर्षभर मॉडेल होता. मग नंतर आम्ही तो मला कंटाळा आलाय, मॉडेल नको मला, चावीचा मंत्री केला, नाही का. मग त्याला 1 महिन्या 2 महिन्याचे आम्ही काय केलं, नंबर लावले. तर हाही विद्यार्थी चांगला आहे. अगदी गेल्या वर्षी 12 वाजेपर्यंत रात्रीच्या 23 नाही का, गेल्या वर्षी एप्रिलला कार्यक्रम होता तेव्हा, अत्यंत सुंदर असा आहे. तर त्याने अजूनही अभ्यास केला पाहिजे. आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला तर प्रगती होईल. त्यानंतर हा विद्यार्थी आहे सोहम गायकवाड. आता बघा सोहम गायकवाड सुद्धा चांगला विद्यार्थी आहे, पण कधी कधी त्याचा राग अनावर होतो. तर राग कधी बाळा घ्यायचा नसतो. आपल्या गुरुजी भल्यासाठी सांगतात, मॅडम सांगतात, तर आपण चांगला. आता त्याला कोल्हापूरला टाकणार आहे त्याचे अंकल तिकडं, नाही का. आता त्याचं ठरलंय की 8वीला पुढे जायचं. तर खूप चांगला आपल्या या शाळेसाठी चांगले संस्कार केले. शाळेला नेहमी विसरायचं नाही, शिक्षकांना विसरायचं नाही. त्यानंतर वेदांत, बरोबर आहे ना. तर वेदांत हा सुद्धा मुलगा, त्याचे आई वडील कसे आहेत माहित आहे, खूप चांगले, खूप कष्ट करतात, दिवसभर खंडायचं काम करतात अध्यक्ष, आणि त्यांना शिक्षण देतात. एकदा त्याच्या मुद्दाम घरी गेलो अध्यक्ष मी, की मला घर बघायचं होतं. खरोखर चांगलं आहे. दोघं म्हणजे मला यात्रेला आहे आणि यात्रेच्या 2-3 दिवशी गेलो आणि दोघंही भाऊ आहेत. तर त्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे. खेळावर लक्ष केंद्रित करा. बुद्धिबळाची त्याला विशेष आवड आहे, पण बुद्धिबळामध्ये विश्वनाथ आनंद नंबर काढला, त्या एकात प्रावीण्य मिळवा. नरेंद्र दाभोळकर काय, नरेंद्र
जाधव, डॉक्टर नरेंद्र जाधव काय म्हणायचे, ते त्यांचे वडील कुठल्याही क्षेत्रात जा पण टॉपला जा, त्यांना शिक्षण बोलता येत ना, टॉपला म्हणले नाही, टॉपला जा. म्हणजे किती नरेंद्र जाधवांचं मी आणि माझा बाप काहीतरी ते पुस्तक आहे बघा, गाजलेलं आहे पुस्तक, सगळेजण आवर्जून घेतात. तर तसं टॉपला जायचं आहे आपण सर्वच विद्यार्थ्यांनी. त्यानंतर पुढचा जो विद्यार्थी आहे तो सोहम सोनवणे. आता सोहम सोनवणेच्या बाबतीत माहित आहे, 5वीत आला 6वीत आला की मी पहिलीचा अभ्यासक्रम चालू केला, छान, त्यात हळूहळू प्रगती झाली, चांगला लेखन करतो तो आणि तू चांगला हुशार होऊन पुढे जाणार आहे. त्याचा आवाज चांगला आहे, गाणं चांगलं म्हणतो अध्यक्ष, त्याला जर म्हणायला लावलं ना गाणं तर तो तुम्हाला गायकाला मागे सारत, वाद्य वाजवतो चांगलं, खेळात आवड आहे, पण त्याने अजून प्रगती केली पाहिजे, वाचन लेखन करणं आवश्यक आहे, प्रगती करून पुढे जायचं आहे. त्यानंतर काढवासा, त्यानंतर आपली भाग्यश्री दिलीप जरब ही विद्यार्थिनी, तिची हे आहे का, तिची बहीण आहे ना, ती माझ्याकडे शिक्षणाला होती, भाऊ सुद्धा होता, परंतु दुर्दैवाने एक घटना या दोघांच्या कुटुंबात घडली, सोहमच्या आणि यांच्या. तर मग असं होत असतं, तर वडिलांचं आकस्मिक निधन झालं, पण तरी दिदी काय खचली नाही, जोमाने ती अभ्यास करायला लागली. 4-8 दिवस ती शाळेत आली नाही, पण एकदा मी घरी गेलो भेटायला, मॅडम सुद्धा गेल्या होत्या आणि खूप चांगला आधार दिला. तर ती मुलीनं चांगलं प्रगती करून पुढे 8वीला चांगलं तुला शिष्यवृत्ती मिळवायची, NMMS ला 48,000 रुपये तुम्हाला मिळतात 4 वर्षात, 12,500 काहीतरी वाढले यंदा. म्हणजे त्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करायचा आहे 7वीच्या मुलांनी 8वीत जाताना. त्यानंतर खूप चांगली मुलगी आहे, तिनेही पुढे जाऊन चांगलं कार्यकर्तृत्व करावं, कारण काटेवाडीतली मुलं कशी झाली तुम्हाला माहिती आहे, 9वी 10वी नाही का, मी तिकडे होतो तेव्हा त्या मुलांसारखं आपल्याला घडायचं आहे, IPS अधिकारी व्हायचं आहे. त्यानंतर समिधा बद्दल तुम्ही आता बघितलं की तिने कसं भाषण केलं, सुंदर, म्हणजे हळूहळू तिला जमेल, इंग्रजीत करेल, हिंदीत करते चांगले भाषण, सगळे विषय. मी बऱ्याच वेळेला तिच्या मम्मीकडे म्हणतो की तिला अभ्यास येत नाही, पण तिला राग यायचा, मला कधी सांगताय, तरी सुद्धा बाळा राग आपण नाही असंही करायचं, तू हुशार आहे, सगळे आहेस, पण अभ्यासामध्ये थोडस आपण मागच पडतो, कारण आयुष्यभर माणूस शिकत असतो. त्यानंतर आमची दीदी कोण आहे, प्रियांका. प्रियांका बघा अत्यंत सुंदर अशी मुलगी आहे, सेन्सिटिव्ह मुलगी आहे, तिला एखादं काम दिलं तरी पूर्ण करते, पण तिच्या मनावर घेतलं तरी येणार बी नाही ती शाळेत 8 दिवस. तर एकदा तिला नाटकांमध्ये भाग घ्यायला होता, ती लाजायला लागली आणि परत म्हणजे नाटकात मी नाही भाग घेणार. म्हणजे असं करायचं नाही, ऐन वेळेला जागा नाही द्यायचा. तर अत्यंत सुंदर अशी मुलगी आहे ती, अत्यंत चांगली, आज कपडे घालून आली आणि तिलाही शिक्षण घ्यायचं आहे, पुढे जायचं आहे. सर्वच मुलं, अजून कोण राहिले का, मला नाव कोणाचं राहिले का, तर सर्व ही 8 नाही का, 8 हे आकडा किती महत्वाचा आहे, अष्टशील आहे, तुम्ही बघितलं ना त्याच्यामध्ये. तर खूप चांगला असं ही मुलं आहेत, 7 होती, सप्ततारे होते, नंतर एक भर झाली संग्रामची. तर हे सगळे विद्यार्थी गुणवान आहेत. अध्यक्ष पुढे त्यांनी शिक्षण घेऊन, आता येणारी 26 तारखेला परीक्षा आहे, त्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे समिधा. आता आजचा जरा दिवस असू द्या, एन्जॉय आहे तुमचा, परंतु आज बरीचशी मुलं बघा स्टायलिस्ट सर आलेले, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी गणवेशात येतात. मध्यंतरी आम्ही गणवेश हा कलरचा बंद केला, पण आज चांगल्या पद्धतीने नटून थटून आले. तुम्हाला शुभेच्छा आणि पुढे भविष्यात तुम्हाला आम्ही बक्षीस देणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रमाणपत्र आम्ही देणार आहे. त्यानंतर पाऊस देणार आहे, तुम्हाला म्हणलं ना मी पाऊस देणार आहे प्रत्येकाला. बघा आमच्याकडे बक्षीस अध्यक्षांच्या हस्ते आपण देऊया. तर पारितोषिक वितरण समारंभ, हस्ताक्षराचं बी आम्ही देतोय. त्यानंतर रक्तगटाचं बी आम्ही, तुम्ही काय म्हणला की सर आम्हाला रक्तगट कोणता आहे कळलं पाहिजे, तर त्याचंही मी कार्ड देतोय. जरा थोडस हे झालं, परंतु तुम्ही मात्र चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. भविष्यात आपल्या शाळेला विसरायचं नाही, परत माघारी येऊन इथं दगड लटा काहीतरी कर असं कुणी करायचं नाही. आपल्या शाळेला भविष्य काळात कॉम्प्युटर द्यायचा आहे, मोठी मोठी मदत करायची आहे. गेल्या वर्षी 1 लाख रुपये खर्च केला. बघा या पुस्तकात आहे, इथं पुस्तक तुम्हाला दाखवायला मुद्दा आणले, जे की सगळे विद्यार्थी घडले त्यातनं आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे लेख आहेत. तुमचेही लेख आपण कधीतरी छापूया. मग भविष्य काळामध्ये हे विद्यार्थी आपल्या शाळेचे आदर्श नागरिक घडले. मग तर तुम्हीही घडायचं आहे, शाळेला विसरायचं नाही. शाळेला इथून गेल्यानंतर परत माघारी येऊन कुठलाही नाहक त्रास द्यायचा नाही. शिक्षकाशी सुसंवाद साधायचा चांगल्या पद्धतीनं. तर खूप चांगलं बोलण्यासारखं आहे, वेळ खूप झालेला आहे. पुनश्च या सर्व वर्गाला शुभेच्छा देतो. आता तुम्ही मला आम्हाला राहिलेल्या 1ली पासून ते 6वी पर्यंतच्या सर्व मुलांनी यांचा आदर्श घेऊन तुम्ही चांगलं असा अभ्यास करून
यशस्वी विद्यार्थी घडायचा आहे. आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव, शाळेचं पर्याय याला कोण शिकवायला होते मुलाला, या विद्यार्थ्याला, म्हणजे आमचंही नाव आणायचे होणार आहे. परत अध्यक्ष कोण आहेत त्यांचंही नाव होणार आहे की शाळेत चांगलं काम चाललेलं आहे, चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन इथं मॅनेजमेंट सुरू आहे. तर खूप काही बोलण्यासारखं आहे. पुनश्च या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. मॅडम यांनी आपल्या याच्यासाठी चांगला असा तांदूळ आजच्या कार्यक्रमासाठी दिला, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सोहमनं विशेष मदत केलेली आहे. सर्वच मुलांनी, सोहमचंच नाव नाही तर सर्व मुलांनी, कुणी 150 रुपये, कुणी 5 रुपये, कुणी 10 रुपये, कुणी 20 रुपये, अगदी कुणी मदत केली नाही पण कार्यक्रमाला आले सर्व मुलांचं इथं उपस्थिती असणं म्हणजे ही एक मदतच झाली नाही का, हे योगदान झालं वेळेचं. आता अध्यक्ष आले म्हणजे त्यांचंही वेळेचं योगदान आहे. तर या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि बक्षीस वितरणानंतर हा कार्यक्रम समाप्त होईल. त्यानंतर अध्यक्ष 2 शब्द शुभेच्छा देतील.